मुंबई नाशिक महामार्गालगतचा भिवंडी बायपास पहाटेची वेळ. रस्त्यावर फारशी वर्दळ नाही, पण याच शांततेत एका कंटेनरनं अधिकाऱ्याचं लक्ष वेधलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली. भिवंडी बायपास मार्गे काहीतरी संशयास्पद मुंबईकडे येणार आहे. माहिती घेऊन गांभीर्यानं गुरुवारी पहाटेपासून भिवंडी बायपास रोडवर मोक्याच्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. तेवढ्यात MH04G4111 नंबरचा 6 चाकी कंटेनर मुंबईच्या दिशेने जाताना दिसला. अधिकाऱ्यांनी थांबवण्याचा इशारा दिला, पण चालकानं क्षणभर पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पथकानं कंटेनर शिताफीनं अडवला. झडती सुरू झाली. सुरुवातीला कंटेनरमध्ये दिसलं घरगुती सामान, रिकामे बॉक्स. क्षणभर वाटलं माहिती चुकीची तर नाही ना, पण अधिकाऱ्यांचा अनुभव बोलत होता. आणखी आत तपास केला आणि तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. रिकाम्या बॉक्सच्या आड अत्यंत चलाकीनं लपवून ठेवले होते तब्बल 711 बॉक्स विदेशी मद्य. गोव्याहून बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात आणलेला मोठा साठा. या दारूची किंमत सुमारे 70 लाख रुपये. यासोबतच 30 लाख रुपयांचा कंटेनर आणि मोबाईल जप्त. एकूण मुद्देमाल 1,06,00,000 रुपये. या कारवाईमुळे आंतरराज्य मद्य तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. कंटेनर चालक आसिफ खान याला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. निवडणुका, 31 डिसेंबर, दारूची वाढती मागणी. गोव्यातील स्वस्त दारू महाराष्ट्रात चढ्या दरानं विकण्याचा हा सगळा डाव होता. या तस्करीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. आता प्रश्न असा आहे, या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण? हा साठा कोणाला पुरवला जाणार होता? आणखी किती कंटेनर अशाच पद्धतीनं महाराष्ट्रात आले? या सगळ्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग वेगानं करत आहे. भिवंडी बायपासवरची ही कारवाई मद्य तस्करांसाठी मोठा इशारा ठरली आहे.